नमस्कार. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. आज सोशल मीडिया आणि आपलं जीवन इतकं एकमेकाशी अगदी म्हणजे जोडलेलं आहे की आपल्याला मोबाईलशिवायचं म्हणजे मोबाईलशिवाय आपण राहू शकत नाही. लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे. तर हे जे मोबाईलमधलं व्हॉट्सॲप हे जे ॲप आहे, तर ह्या ॲपचा जन्म 24 फेब्रुवारी साधारण 2009ला 24 फेब्रुवारी 2009ला व्हॉट्सॲपचा जन्म झाला आणि व्हॉट्सॲप सुरू झालं. तर आज आपण बघा आपल्याला किती व्हॉट्सॲपचा आपल्याला उपयोग होतो की मेसेजेस असू देत, लगेच 1 मिनिटात आपण ते मेसेज तिकडं जातो, त्यांचा आपल्याकडे येतो. म्हणजे हे इतकं आपल्याला उपयोगी पडणारं ॲप आहे. आणि हे ॲप सगळ्यांच्या मोबाईलमध्ये 100% नाही, 101% ते वापरलं जातं. हे घेतलं जात नाही असं होतच नाही. तर हे व्हॉट्सॲप हे जेम कॅन यांनी हे सुरू केलं. त्यांनी एक INC नावाची कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीमार्फत त्यांनी हे व्हॉट्सॲप सुरू केलं. ह्या व्हॉट्सॲपच्या नावाला सुद्धा व्हॉट्सॲप हे नाव कसं पडलं, तर साधारणपणे आपण एकमेकाला भेटलो की काय म्हणतो, कसं काय चाललंय, काय म्हणताय, कसं काय चाललंय, तर ते इंग्रजी भाषेप्रमाणे व्हॉट्सॲप 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 असं करत ते व्हॉट्सॲप 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 करत ते त्याला ते नाव पडलं. आणि हे इतकं आपल्या जीवनाशी निगडीत झालं की जीवनाचा एक भागच होऊन गेलं ते. तर अशा या व्हॉट्सॲपमुळं आज सगळ्यांचं जीवन सोपंही झालेलं आहे आणि आपण एकमेकाला फोटो शेअर करू शकतो, व्हिडिओ शेअर करू शकतो, एकमेकांना बघू शकतो, नंतर व्हिडिओ कॉल करू शकतो. अक्षरशः एकमेकाला भेटल्यासारखंच होतं ते आणि त्याचा आपण आनंद घेऊ शकतो. तर अशी जी व्हॉट्सॲपची जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये काम कसं चालतं, तर बघा त्याच्यामध्ये 55 इंजिनियर काम करतात. 55 इंजिनियर काम करतात त्या कंपनी. आता सगळ्या जगातल्या लोकांना इतकं हँडल करायला 55 इंजिनियर तर असं नाही. त्यातला 55 मधला एक इंजिनियर 1,80,00,000 इंजिनियर्सना हँडल करतो.